जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे। आज आपण अकलूजमध्ये आहोत। अकलूज या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्ष व इतर 4 नगरसेवक पदासाठी ते निवडणुकीला उमेदवार उभा आहेत आणि पक्षप्रमुख स्वतः आपल्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। तुम्ही काय सांगाल आता तुमच्या या अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होते, या पाठीमागं प्रशासक होता, प्रशासक असताना तुम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून या प्रभागातील जे काही अडीअडचणी असतील अकलूजमधल्या त्या सोडवण्याचं काम तुम्ही करत आलेला आहात। आता एकंदरीत कसं पाहता या निवडणुकीकडे? आता भाजप असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, ह्या निवडणुकीच्या मैदानात आहे, त्याचबरोबर तुमचाही पक्ष या निवडणुकीमध्ये मैदानात आहे, काय सांगाल? कसं आहे, सध्या जी निवडणूक लागलेली आहे ही नगर परिषद झाल्यापासून लागलेली पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये 3 ऑगस्ट 2021ला नगरपालिकेची स्थापना झाली, नगर परिषदेची, आणि ती स्थापना झाल्यापासून त्या ठिकाणी प्रशासक होता। परंतु प्रशासक असताना हा प्रशासक कुणाची तरी हातचं बाहुलं म्हणून त्या ठिकाणी काम करत होता। म्हणजे या ठिकाणी कुणाची सत्ता नसताना काय आलेले प्रशासक लोक हे इतर या ठिकाणच्या पूर्वीच्या प्रस्थापितांची रकेल म्हणून त्या ठिकाणी काम करत होता। या सर्व प्रशासकाला या अकलूजमधील भेडसावणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षानं नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिला मोर्चा हा महाराष्ट्र विकास सेना पक्षानं अकलूजकरांसाठी काढला होता, हे विसरता येणार नाही। आणि त्यामध्ये बरेच प्रश्न आपण महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून अकलूज शहरातील मार्गी लावलेले आहेत। त्यामध्ये शौचालयाचा विषय असेल, ज्या ह्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये काय प्रस्थापित लोक किंवा पूर्वीची सत्ताधारी लोक सांगतात की आम्ही एवढी घरकुलं बांधली किंवा आम्ही काय लोकांना या प्रभाग क्रमांक 11मधील माझ्या वडार समाज बांधवांना घरं दिली। परंतु मला निश्चित या ठिकाणी नमूद करायचं आहे की या ठिकाणी चांगल्या ठिकाणी म्हणजे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला वडार समाज ज्या ठिकाणी अतिशय सुसज्ज अशा त्यांना व्यवस्था सुविधा मिळत होत्या, त्या समाजाला त्यांनी गावाच्या कळला आणून टाकण्याचं काम केलं आणि मोक्याची जागा हडपण्याचं काम त्या ठिकाणी त्यावेळीच्या प्रस्थापितांनी केलं। त्यामुळं हा मुद्दा मला या ठिकाणी त्यांचा खोडून काढायचा आहे। राहिला विषय, या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या, वेगवेगळ्या निधी आणला म्हणून या ठिकाणचे प्रस्थापित लोक सांगतात। परंतु त्या प्रस्थापित लोकांना मला सांगायचं आहे, तुम्ही काय तुमच्या खिशातला रुपया आणून या ठिकाणी विकास केलेला नाही किंवा योजना राबवलेल्या नाही। त्या ही सत्ता जरी पूर्वीपासून आमच्याकडे असती तर आम्हाला ही निधी आणण्याची प्रक्रिया माहिती आहे, निधी कसा मंजूर करायचा हे आम्हाला माहिती आहे। त्यामुळं विकास केला ही एक गोष्ट ते सांगतायत ती साफ चुकीची आहे। एखाद्या पर्यटन स्थळाचा विकास झाला, एखादं पर्यटन स्थळ उभा केलं ते खाजगी मालकीचं असेल, तो विकास नाही। विकास जर तुम्ही पाहायला गेला तर तुम्ही विकासनगर पाहू शकताय, या प्रभाग क्रमांक 11 असेल व सर्व उर्वरित अकलूजमधील ज्या गल्लीबोळामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की काय माता भगिनी डबऱ्यामध्ये उतरून पाणी भरतायत। ज्या ठिकाणी GI पाईपलाईनचं काम केलं गेलं, कोट्यवधी रुपये खर्चून ते पाणी पुरवठ्याची योजना अकलूजमध्ये राबवली गेली, ती योजना सबशेल फेल गेली। कारण वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये कुठेही GI पाईपलाईन दिसून येत नाही आणि आता उर्वरित सांगता की 212 कोटी आणले। अरे 212 कोटी आणायची आवश्यकता भासली नसती। तुम्ही जर ते GI पाईपलाईन प्रत्येकाच्या दारामधून नेली असती, प्रत्येकाला जर घर टू घर पाणी दिलं असतं तर तुम्हाला हे 212 कोटी आणून शासनाचे वाया गेले नसते। योजना आणली परंतु ती योग्य प्रकारे वापरली गेली नाही किंवा योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवली गेली नाही। मग आता भाजप असेल, आता ह्या भाजप पक्षाच्या माध्यमातून अकलूजमध्ये दहशतवादाचा प्रश्न उद्भवला जातोय। दहशतवाद म्हणजे नेमका काय, कसं वाटतं तुम्हाला? आता या अकलूजमध्ये कित्येक वर्ष तुम्ही समाजकारण राजकारण करत आलात, दहशतवाद म्हणजे काय, दहशतमुक्त अकलूज हा नारा एक भाजप देत आहे, कसं पाहतं त्या गोष्टी? कसं आहे, ते भाजपची भूमिका भाजप बरोबर असणं ते त्यांना साहजिक आहे। शेवटी दहशतवाद आहे की नाही हे मी माझ्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये सांगितले की माझ्याकडे बरेच पुरावे आहेत की दहशतवाद आहे की नाही, दहशत इथं माजवली जाते का नाही, हे सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत। योग्य वेळी मी निश्चित प्रचाराच्या माध्यमातून त्या सर्व गोष्टी सगळ्या अकलूज शहरासमोर आणि माळशिरस तालुक्यासमोर आणणार आहे। त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत। काय लोक त्या प्रक्रियेतून गेलेले आहेत ते लोकसुद्धा माझ्या संपर्कात आहेत आणि सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत। त्याचा सर्व खुलासा पुराव्यासहित मी प्रचाराच्या माध्यमातून मांडणार आहे। आता या अकलूजकरांना तुम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख या नात्याने काय आव्हान कराल? कसं आहे, अकलूज शहरामध्ये काय लोक जे प्रस्थापित असतील किंवा सत्ताधारी हे लोक राहिलेले आहेत ते लोक फक्त निवडणुकीलाच येतात ना। कुठं विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न असेल त्यावेळेस हे कुठं हात वर करून मोकळे होतात की तिथं आमचं काय चालत नाही। परंतु शैक्षणिकदृष्ट्या सर्वसामान्य म्हणजे गोरगरीब माणसाला जर त्याच्या मुलासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर किती फी आकारली जाते हे सर्वसामान्य जनतेमधून तुम्ही एकदा जर
माहिती घेतली तर तुमच्या निश्चितपणानं लक्षात येईल. माळशिरस तालुक्यामध्ये कुठेही एवढी फी घेतली जात नाही, तेवढी फी या ठिकाणच्या शाळेमध्ये घेतली जाते. हा इतिहास आहे आणि त्याचाही संपूर्ण माहितीसह आम्ही सर्व खुलासा करणार आहे. आणि मोफत शिक्षण असताना सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून फी आकारली जाते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये मी अकलूजकरांना एकच आवाहन करेन की आपल्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि अकलूजच्या सर्वांगीण विकासासाठी, अकलूजमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रश्नासाठी, अकलूजमधील शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांची अडचण होत असेल त्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी, त्याच पद्धतीनं अकलूजमध्ये घडत असलेल्या वेगवेगळ्या घटना आहेत, वेगवेगळे प्रसंग आहेत, या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आणि अकलूजच्या जनतेला पायाभूत सुविधा मिळाव्यात, गटारे, पाणी, शौचालय, वीज, ह्या सर्व गोष्टी मिळाव्यात, घर टू घर दररोज पाणी मिळालं पाहिजे. या सर्व गोष्टीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाला या ठिकाणी त्यांनी निवडून द्यावं आणि आमच्या 4 प्रभागामध्ये जे नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत त्यांनाही त्यांनी निवडून देण्याचं आवाहन मी या ठिकाणी करेन. आमची लढत या ठिकाणी थेट नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणच्या गेल्या वेळच्या प्रस्थापित आणि सत्ताधाऱ्यांबरोबर आहे. ज्या सत्ताधाऱ्यांनी या अकलूजकरांची फार मोठी निराशा केलेली आहे, जो विकास केला हा विकासाचा फुगवटा आम्ही निश्चित त्यांनी काढलेला जो जाहीरनामा आहे त्याचाही चिरफाड आम्ही आमच्या प्रचाराच्या माध्यमातून करणार आहोत, हे मला निश्चितपणे सांगायचं.